तुरीची शेंगा पहा मित्रांनो किती मस्त दिसतात. गौरी म्हणली की आपल्याला शेतातून शेंगा आणा तुरीच्या, मस्त आपण उकडून खाऊ. आता तुरी पहा शेंगा पहा किती मस्त दिसतात. तर शेंगा तोडताना आहे का सरसकट शेंग नाही तोडायची. आपण ही जर शेंग तोडली ती पहा एकदम कवळी, ही नाही तोडायची. ही पहा किती निबर आहे, हिचे दाणे पहा तुम्ही. असे निबर निबर शेंगा तोडायच्या. ही पण पहा जेवढी निबर शेंगा असेल ती खायला पण चवदार असते. सरसकट आपण काय करतो, तोडायला गेलो की लगेच हे असं पूर्णच असं तोडून घेतो. आणि याच्यामध्ये काय होतं आहे, मग काही बारीक कवळ्या शेंगा असतात, काही किडक्या असतात, काही आळायची शेंगा असते. सरसकट ती शेंग आपण तोडून घेतो आणि शिजायला तशीच टाकतो. आणि उकडून काय मग शेंगा काय नाळा आहे काय सगळं सारखंच लागतं आपल्याला. त्यासाठी असं न करता एक एक शेंग तोडून घ्यायची, मस्तपैकी घरी घेऊन जायची. एका टोपामध्ये त्याला पाणी टाकायचं, शेंगा टाकायच्या, मीठ टाकायचं आणि सगळ्या परिवारासोबत मस्त बसून खायचं. आणि सगळ्या परिवारासोबत ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट बसून खातो तेव्हा त्याची मजा काय हॉटेलमध्ये येत नसते. जी काय परिवारासोबत असते ती हॉटेलमध्ये एकटं जाऊन खाण्यामध्ये नसते. ही अशी नैसर्गिक गोष्ट आहे. पण निसर्गाने आपल्याला भरपूर काही खाण्यासाठी दिलेलं आहे. ज्या त्या हंगामामध्ये ती गोष्ट येते. पण आपण काय करतो, हे आवडत नाही ते आवडत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा भेटत नाही, किंवा मला वेळच नाही जायला शेतामध्ये. कधी जाऊ, कधी आणू, कधी खाऊ. कोणीतरी दिलं तर मग तेच आपलं 2-4 शेंगा खायचे, हे लय भारी लागले रे. पण मग आपण स्वतः शेतात जाऊन तोडतो का? स्वतः जर आणले आपणही खाऊ शकतो, सोबत आपल्या परिवारालाही खाऊ घालू शकतो. आणि खाण्यामध्ये वेगळीच काही मजा येते. मी तर आमच्या परिवारासोबत नेहमीच खात असतो. बाकी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.